माननीय सदस्य अतुल भोसले। पण अध्यक्ष महोदय की जर का एखाद्या योजनेला आपण मदत केल्यानंतर त्या योजनेमधनं उत्पन्न वाढणार असेल तर त्या उत्पन्नाचा फायदा हा राज्याच्या तिजोरीला होतो, हे देखील मला आपल्याला सांगायचं। ताईंना विनंती करतो की ह्या योजनांचं वीज बिल माफ करण्याच्या बाबतीमधला निर्णय हा सरकारच्या माध्यमातून आपण घेणं हे अत्यंत गरजेचं आहे। कराड शहराच्या लगत पंकज हॉटेलपासून नानलापूरला जाणारा जो ब्रिज आहे त्या ब्रिजचं काम देखील अपूर्ण आहे। सर्व्हिस रोडचं काम अपूर्ण आहे। या योजनेचं वीज बिल आपण माफ केलं तर वीज बिल माफ केल्यानंतर आपल्याला त्या योजनेवर अधिकचा खर्च करता येईल। अधिकचा खर्च केला तर जास्त क्षेत्र बागायती खाली येईल आणि जास्त क्षेत्र बागायती खाली आले की राज्याचं उत्पन्न देखील अतिरिक्त ऊसामुळे वाढू शकेल। अध्यक्ष महोदय, यामध्ये 50 लोकांनी आपले प्राण गमावले आणि पूर्णपणे ठेकेदार कंपनी या सगळ्या गलथान कारभाराला जबाबदार आहे असा माझा आक्षेप आहे। 2018 साली इमारत उभी करायला सुरुवात केली, आज 2025 आलेला आहे आणि 7 वर्ष होऊन देखील इमारत पूर्ण झालेली आहे। जे काही पैसे आपल्याला उपलब्ध करता येतील ते पैसे या योजनेसाठी आपण उपलब्ध केले पाहिजेत की तुम्ही त्यांना आपल्या सक्त भाषेमध्ये टाइमलाईन घालून द्या आणि कुठलंही एक्सटेन्शन त्यांना देऊ नका आणि वेळ प्रसंगी सरकारने त्याला पेनल्टी लावावी।